लग्नाची बेडी या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते, राणी आणि राघव तुम्ही दोघंजण लग्नानंतर कुठेच बाहेर गेलेला नाही आहेत, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही डिनरसाठी जायचं आहे. याच्यावरती राघव म्हणतो, नको कशाला काकू. याच्यावर रुक्मिणी सांगते, नाही तुम्हाला जायलाच पाहिजे. यावरती राणी सांगते, ठीक आहे आम्ही जाऊ, पण आम्ही विनूला घेऊन जाऊया, म्हणजे विनू सोबत असेल तर बरं वाटेल. रुक्मिणी म्हणते, राजश्री ही तुझी सून शोभते बरं का, विनूला घेऊन चालले बघ सोबत डिनर डेटसाठी. याच्यावरती राजश्री म्हणते, वहिनी साहेब काय बोलल्या ऐकलं नाहीस का तू, तुम्ही दोघांनीच जायचं आहे, म्हणजे दोघांनीच जायचं आहे, कुणीही विनूला सोबत नेणार नाही, विनू इथे घरी माझ्यासोबत जेवेल. असं म्हणत राजश्रीने आता मात्र खूप मोठा खुलासा केलेला असतो. आणि रुक्मिणी म्हणते, हो तुम्ही दोघांनीच जायचं. आणि मुद्दामच ती आता सिंधूकडे पाहते, जेणेकरून सिंधूचा जळफळाट होईल आणि सिंधूला त्रास होईल. सिंधू आता घरात येते आणि रूममध्ये येऊन सावी काय करते हे पाहत असते आणि ती मनात विचार करत असते, सावी तुझी माणसं तुझ्यासमोर असूनसुद्धा मी तुला त्यांच्याशी इंट्रोड्यूस करू शकत नाही, नियतीने माझ्यासोबत हा खेळ मांडलेला आहे. त्यावेळेला सावी म्हणते, आई मी तुला एक प्रश्न विचारू का, म्हणजे तू खरं खरं उत्तर दे, मला सांग तू विनूच्या घरच्यांना आधीपासून ओळखतेस का. सिंधू म्हणते, बाळा असं काही नाही आहे. यावरती सावी सांगते, हे बघ मी तुझी आई आहे असं म्हणतेस ना तू, मग तू आईपासून सत्य लपवतेस का. यावरती सिंधू म्हणते, बाळा काही नाही, असं खरंच काही नाही आहे, मी नाही ओळखत कुणालाही आधीपासून. सावी म्हणते, आई मला खूप गोष्टी समजतात यावर सिंधू म्हणते, हे बघ बाळा तू जास्त याच्यामध्ये डोकं घालू नकोस. यावरती सावीला थोडंसं वाईट वाटतं, कारण तिला प्रोजेक्ट करायचा असतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये कुणाची तरी हेल्प हवी असते, कारण प्रोजेक्ट असतो तो जॉईंट फॅमिलीवरती. मग सावी आता हॉलमध्ये येते. हॉलमध्ये ऋतुजा आणि रेश्मा बसलेले असतात. सावी म्हणते, माझा प्रोजेक्ट आहे, मला प्रोजेक्टमध्ये तुम्ही हेल्प कराल का. रेश्मा म्हणते, का आम्ही का मदत करू, जा बरं तू तुझ्या आईची मदत माग. यावर सावी म्हणते, मागितली असते मदत, पण प्रोजेक्ट आहे जॉईंट फॅमिलीचा आणि मग आई कशी मला मदत करू शकेल, तुमच्यापैकी कोणीतरी मला मदत करा की. अशावरती आता ऋतुजा आणि रेश्मा एकमेकीला डोळा मारतात आणि हिची काहीतरी मजा करूया म्हणून तिला चढवतात. मग आता दोघीजणी म्हणतात, बघू बघू काय काढलंस तू. यावरती सावी आपलं चित्र दाखवते, ही आई ही मी आणि तिकडे आता सिंधू येऊन उभी राहते. तोपर्यंत रेश्मा म्हणते, काय गं मग तुझे बाबा कुठे आहेत. यावरती सावी सांगते, माझे बाबा ना येणार आहेत, कारण झाडावरती बाबांनी लिहून ठेवलेलं होतं की मी लवकरच तुला भेटणार आहे. याच्यावरती आता मात्र रेश्मा म्हणते, असं कोणी झाडावरती लिहून येत असतं का, वेडी तू. त्याच वेळेला तिथे आता सावी रडायला लागते आणि म्हणते, तुम्ही सगळेजण खूप वाईट आहात, माझी आई तुमच्यासाठी इतकं काही करते, तुम्हाला इतकी हेल्प करते, मी तुमच्याकडे एक छोटीशी हेल्प मागितली तर तुम्ही माझ्या आईचा उद्धार करताय. असं म्हणत सावी आता रेश्मा आणि ऋतुजा या दोघींना सडेतोड उत्तर देते आणि दोघीजणी कांगावा करायला लागतात, ही एवढीशी टिचभर पोरकी आम्हाला बोलणार. तितक्यात रुक्मिणी येते. रुक्मिणी म्हणते, ही सिंधूची मुलगी आहे ना, मग ही हे असे आलाप करणारच, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. यावरती आता मात्र तिकडे राघव येतो आणि त्याच वेळेला ऋतुजा म्हणते, खूप आगाव आहे ही मुलगी. राघव म्हणतो, काकू काय चाललंय हे सगळं. सावी म्हणते, बघा ना पोलीस काका, मी माझा प्रोजेक्टमध्ये ह्यांची हेल्प मागायला आले, पण हे लोक मला हेल्प न करता नको नको ते प्रश्न विचारतायत. यावरती राघव म्हणतो, रेश्मा कळत नाही का, लहान आहे ती, तिच्यासोबत कसं वागायचं तुम्हाला समजत नाही का. आणि तो म्हणतो, सावी बाळा तू काळजी करू नकोस, तुला प्रोजेक्टमध्ये मी हेल्प करेन, सांग बरं काय करायचं आहे. असं म्हणत राघव आता सावीला प्रोजेक्टमध्ये हेल्प करायला लागतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो, राणी आपण नंतर जाऊया डिनरसाठी, आत्ता सध्या सावीला प्रोजेक्टमध्ये हेल्प करणं महत्त्वाचं आहे. राजश्री म्हणते, हे बघ या दोघींसाठी तू राणीला दुखवू नकोस, तू आत्ताच्या आत्ता डिनरसाठी जा बरं, हे बघ हे काही महत्त्वाचं नाही आहे. यावरती आता मात्र इकडे राणी सांगत असते, राघव एक काम करूया का, आपण आधी डिनरला जाऊन येऊया आणि आल्यानंतर तू हेल्प कर. राघव म्हणतो, हे पण तुझं म्हणणं बरोबर आहे, पण यायला उशीर झाला तर मात्र हिची हेल्प करणं राहून जाईल, त्यामुळे आपण डिनर डेटसाठी नंतर जाऊया, मी सावीची हेल्प करणार. आता मात्र मधूचं काही चालतच नाही, मधूचा सगळा डाव फिरलेला असतो. मधू बोलते ते राघवने ऐकलेलंच नसतं आणि फक्त सावीची मदत करणार हेच तो बोलत असतो. आता राघवच्या या वागण्याचा सगळ्यांनाच राग येतो. त्यावेळेला राघव म्हणत असतो, चल सावी बाळा तुझी मी हेल्प करतो, चल आपण जाऊया. इकडे राणीचा नुसता जळफळाट होतो. मग राघव आणि सावी दोघंजण डिनर टेबलवरती आता छानपैकी प्रोजेक्ट करतात. राघव म्हणतो, ही बघ ही तुझी आई, मग बाबा कुठे आहेत, बाबांचं ड्रॉइंग काढ की. असं म्हणत तो सावीला बाबांचं ड्रॉइंग काढायला लागतो. इकडे सिंधू हे सगळं पाहत
पाहत असते आणि सिंधू विचार करते, खरंच बाळा, म्हणजे नियतीने तुझं हे सगळं तुझ्यापासून हिरावून घेतलेलं आहे आणि माझे हात सुद्धा नियतीने बांधलेत की मी तुला खरंच सत्य सांगू शकत नाही की हे तुझे बाबा आहेत, ही तुझी फॅमिली आहे, मला माफ कर बाळा. इकडे सिंधू हे सगळा विचार करत असते, पण सावी मात्र आपल्या वडिलांची साथ एन्जॉय करत असते आणि राघव आपल्या मुलीला छान पद्धतीने समजावत असतो. इकडे आता रुक्मिणी आणि मधू हे पाहतात. रुक्मिणी म्हणते, मी तुला तेच सांगते आहे, तुझ्या लक्षात येतंय का? अगं ती सिंधू सावीच्या मदतीने राघवला आपल्या बाजूला खेचते. तुला उघड्या डोळ्यांनी हे बघता येत नाहीये का? तुला दिसत नाहीये काय चाललंय ते? सिंधूचा इथे येण्याचा मोटिव्हच हात आहे. तुझ्यापासून विनू आणि राघव यांना ती हिसकावून घेईन, लक्षात ठेव. यावर ते मधू सांगते, नाही, विनूची मी आई आहे, विनू माझा मुलगा आहे, माझ्यापासून विनूला कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. विनू आणि राघव माझे आहेत. पण मधू आतून घाबरलेली असते. तोपर्यंत सावी आता सांगत असते, अगं आई, ही स्कूल तू म्हटलीस की आपल्या स्कूलसारखी आहे, पण ही स्कूल काही आपल्या स्कूलसारखी नाही आहे. याच्यावरती सिंधू म्हणते, का गं, काय झालं? यावरती सावी सांगते, इथल्या मुलींना खूप ॲटिट्यूड आहे. सिंधू म्हणते, का गं, त्यांच्यासोबत भांडलीस की काय तू? याच्यावरती सावी म्हणते, अजून सावीसोबत पंगा घ्यायला कोणी तयार नाही होता. सावीसोबत पंगा नाही कोण घेत, मी एकटी सगळ्यांना पुरून उरते. सिंधू म्हणते, हे बघ, आपल्याला काही भांडायचं नाही आहे, आपल्याला इथे छान गोडी गुलाबीत राहायचं आहे, उगाच भांडणं करायची नाही आहेत. आणि विनू बरा झाला की आपल्याला निघून सुद्धा जायचं आहे. याच्यावरती आता इकडे सावी सांगत असते, ते सगळं जाऊ दे, अगं पण मला ना प्रोजेक्टमध्ये टीचरने खूप कौतुक केलं, मग जर का मला प्रोजेक्टमध्ये पोलीस काकांनी मदत केली, त्यांना काहीतरी ट्रीट दे ना तू, म्हणजे वडापाव वगैरे. सिंधू म्हणते, त्यांना वडापाव आवडत नाही. सावी म्हणते, तुला कसं कळलं? आता सिंधू थोडीशी गडबडते आणि म्हणते, हे बघ, तुला काय आवडतं ते सांग ना, तू पण प्रोजेक्ट केलास की नाही? यावर सावी सांगते, मला पिझ्झा हवे. सिंधू म्हणते, मी आत्ता बाजारात जाते, मार्केटमधून सगळं सामान आणते, पण तोपर्यंत तू तुझ्या रूमच्या बाहेर पडू नकोस. असं म्हणत सावीला इन्स्ट्रक्शन देऊन सिंधू आता सामान आणण्यासाठी बाहेर पडते. तितक्यात तिथे ऋतुजा आणि रुक्मिणी येते. रुक्मिणी म्हणते, बघितलंस, मी म्हणते तेच खरं आहे की नाही? या मायलेकी मिळून राघवला खुश करण्याचा प्लॅन करतायत, बघतेस ना? ही सिंधू इथे विनूची ट्रीटमेंट करायला नाही आलेली आहे, ही राघवला आपल्यापासून पुन्हा हिरावून घ्यायला आलेली आहे. त्यावरती ऋतुजा म्हणते, वहिनी, आता तुम्ही सांगाल तसंच करूया. यावरती रुक्मिणी म्हणते, आता आपलं मिशन सुरू, शांतीत क्रांती करायची. आणि रुक्मिणी सिंधू विरुद्ध कारस्थान करायला सुरुवात करते. इकडे आता सिंधू सांगत असते, सावी बाळा, तू बाहेर का आलीस? तोपर्यंत सिंधू सगळं सामान घेऊन आलेली असते. सावी म्हणते, आई, मला खूप भूक लागली होती ना, म्हणून मी वाट पाहत होते की तू कधी येतेस म्हणून. याच्यावरती सिंधू म्हणते, मी तुला सांगितलंय ना की हे घर आपलं नाही आहे, या रूमच्या बाहेर येत जाऊ नको. सावी म्हणते, सॉरी आई, पण मला खूप भूक लागली होती आणि तू कुठपर्यंत आलीस हे मला पाहायचं होतं म्हणून बाहेर आले. यावरती सिंधू म्हणते, बाळा, हे चॉकलेट घे, भूक लागले तोपर्यंत हे चॉकलेट खा, पण आपला ज्या वेळेला किचनचा टाईम असेल ना, त्याच वेळेला मला पिझ्झा बनवता येईल. याच्यावर सावी म्हणते, आई, असं का? सिंधू म्हणते, हे बघ, हे आपलं घर नाही आहे की नाही, हे लोकांचं घर आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकांच्या घरात तसंच राहावं लागेल, म्हणून मी काय करेन माहिती आहे का, आपला जेव्हा किचनचा टाईम असेल तेव्हा बनवेन. सावी म्हणते, ठीक आहे, मग आई ते सामान दे, मी डायनिंग टेबलवर ठेवते, मग आपला किचनचा टाईम असेल ना तेव्हा तू पिझ्झा बनवून मला दे. मग ते सामान घेऊन सावी डायनिंग टेबलवर ठेवते. सिंधू आता आतमध्ये जाते, सावी पण रूममध्ये जाते. तोपर्यंत इकडे आता ऋतुजा आणि रुक्मिणी या दोघींच्या पाळतीवरतीच असतात. ऋतुजा म्हणते, बघितलं, ह्या दोघींना जिथे जातील तिथे संकटांना आमंत्रणच देत राहणार. यावरती रुक्मिणी म्हणते, काय ठरलंय आपलं? शांतीत क्रांती करायची की नाही? आता मी जे सांगते ना तसंच्या तसं कर. असं म्हणत रुक्मिणी मुद्दाम पिझ्झाचं सामान गायब करून सावीला उपाशी ठेवून सिंधू आणि सावी या दोघींचा प्लॅन फ्लॉप करत असते. पण तिला माहित नसतं, सिंधूगिरी करून सिंधू आता रुक्मिणीलाच तोंडावरती पाडत तिचाच प्लॅन फ्लॉप करणार असते. ऋतुजा तिचं ऐकते आणि सगळं सामान वगैरे गायब करते. आणि आता सावी रडकुंडीला येते. सावी म्हणत असते, आई, आता मी कसा ग पिझ्झा खाणार? माझ्याकडे तर काही सामानच नाही आहे आपल्याकडे, आता पिझ्झा कसा करायचा? यावरती सिंधू म्हणते, बाळा, तू काळजी करू नकोस, तुझ्या आईने तुला प्रॉमिस केलंय की नाही, तर तो पिझ्झा तुला मी खाऊ घालणारच. आता सिंधूने भन्नाट युक्ती काय केलेली असते माहीत नसते, पण इकडे रुक्मिणी आणि ऋतुजा स्वतःच्या हाताने पिझ्झा बनवायला लागलेले असतात. सिंधू सांगत असते, सावीच्या आवडीचा पिझ्झा बनवा बरं. आता दोघी जणी स्वतः कामाला लागत तो पिझ्झा का बनवतात कळत नाही, पण सिंधुगिरी आत्तापर्यंत आपण पाहिलेलीच असते. तीच सिंधुगिरी करून आता सिंधूने आमदार रुक्मिणीला पिझ्झा बनवायला लावलेला असतो आणि ऋतुजाची पण चांगलीच चिरवलेली असते. आता सावी आणि विनू दोघं जण पिझ्झा खायला बसतात. त्यावेळेला विनू म्हणतो, आजी, तू केलेला पिझ्झा तर खाईन, पण मला हा सुद्धा पिझ्झा खाऊन बघायचा आहे. आणि विनू तो सुद्धा पिझ्झा खातो. आता सिंधुगिरी करून सिंधूने आपल्या मुलीची फरमाईश पूर्ण केलेली असते.